महाजन सर, अमेरिका आणि इस्रायल या दोघांनीही सुरुवातीला जे दावे केले, ज्या वल्गना केल्या, त्या सगळ्या असं सांगत होत्या की इराण की झाड की पत्ती है. पण आज 10 दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतर हा त्यांचा आत्मविश्वास ध्वस्त होतोय असं दिसतंय. अजूनही त्यांच्या हाती काही लागलेलं दिसत नाही. असं का झालं? असं आहे, आज आज युद्धाचा 12वा दिवस आहे आणि इस्रायलचं विश्लेषण चुकलं असं मी म्हणणार नाही. त्यांचं विश्लेषण ते अतिशय अॅक्युरेटली करतात आणि अतिशय प्रोफेशनली करतात आणि कुठल्याही गोष्टीच्या आधी ते खूप प्लॅनिंग करतात आणि नेमकं काय करायचं ते ठरवतात. परंतु अमेरिकेचं नक्कीच चुकलेलं आहे. त्यांना वाटलं होतं की एक इझी रन मिळेल, रिझिम चेंज होईल, लोक रस्त्यावरती येतील वगैरे वगैरे. अमेरिकेची सर्वात मोठी चूक अशी आहे की हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत यांना युद्ध लढण्याचा काय फारसा काय अनुभव नाहीये. त्यांच्या मनात काही आलं की ते लगेच युद्ध सुरू करतात. आणि जसं तुम्ही तुमच्या इंट्रोडक्टरी टॉकमध्ये म्हटलं होतं, युद्ध सुरू करायच्या आधी पहिले प्रश्न विचारला जातो की तुमच्या युद्धाचा एम काय आहे, नंबर एक. आणि दुसरा विषय असतो त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन, म्हणजे तुम्ही युद्ध केव्हा बंद करणार आहात, केव्हा थांबवणार आहात. आपल्याला आठवत असेल की ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण आपलं इमिजिएट एम अचीव्ह केलं, दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प बर्बाद केले आणि आपण कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन केलं आणि युद्ध आपण नेमक्या वेळेला थांबवलं. म्हणजे आपण एका लंब्या युद्धात अडकलो नाही. ते एक अतिशय उत्कृष्ट असं स्ट्रॅटेजिक लेवलचं डिसिजन होतं. तर ते घेण्यामध्ये अमेरिका अगदी कमी पडलेलं, याच्यात काही डाऊट नाहीये. ते म्हणजे जसं रमत गमत युद्ध खेळतायत तशा प्रकारचं ते युद्ध सुरू आहे. आणि ज्या प्रकारे ते युद्ध लढतायत, अतिशय कॉस्टली वेपन्स ते वापरतायत. जसं तुम्ही म्हटलं होतं तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये 30-40 लाखाचं ड्रोन आणि त्याला पाडायचं 30-40 कोटीच्या मिसाईलनी. आणि ते त्यांनी त्याचे एअरक्राफ्ट कॅरियरचा जे स्ट्राईक ग्रुप आहे तिथे तैनात केलेला आहे. हा ग्रुप तैनात करायला प्रचंड खर्च लागतो. आणि हे अशा प्रकारचे स्ट्राईक ग्रुप जे असतात, एअरक्राफ्ट कॅरियर वगैरेचे, ते लंब्या युद्ध करतात, त्याचा खर्च हा प्रचंड वाढतो. तर खर्च किती होतो आहे, काय होतो याचा त्यांना काही अंदाज नाहीये. आणि मिसाईलचं काय असतं, एक मिसाईल फायर केलं की ते गायब होतं, त्यानंतर पुढे काय. तर त्यांनी इराणचं खूप नुकसान केलेलं, याच्याविषयी काही डाऊट नाहीये. त्यांचे मिसाईल साईट त्यांनी बर्बाद केले, त्यांनी त्यांचे जे 2 न्यूक्लिअर साईट्स होते ते बर्बाद केलेले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर बर्बाद केलेलं. जे जे माहिती होतं ते म्हणजे जे माहिती नव्हतं तर तो एक वेगळा प्रश्न झाला. कारण इराणला माहिती होतं की अमेरिका अशा प्रकारे हल्ला करेल, म्हणून त्यांनी त्यांचे सगळे जे रिसोर्सेस होते हे 31 ठिकाणी हलवून ठेवले. म्हणजे नेतृत्व पहिल्या फळीचं, नेतृत्व दुसऱ्या फळीचं, शस्त्र, मिसाईल्स, क्रूज मिसाईल्स, ड्रोन्स वगैरे. तर त्यांनी एका लंब्या युद्धाची तयारी करून ठेवलेली आहे, ज्याकरता म्हणजे अमेरिका अशा प्रकारे तयार नव्हतं. आणि दुसरं, त्यांनी याच्यामध्ये गल्फ ऑफ होर्मुझला आपला एक हुकमी एक्का बनवलेला आहे. तर इथून एक 20 ते 25% तेल इथून जातं आणि जर हे आपण तेल थांबवलं तर जगावरती फार एक मोठा परिणाम होतो. तर त्याच्यामुळे त्यांनी हा दुसरा मुद्दा केला. आणि तिसरं, अमेरिकेचे जे बेसेस आहेत आखाती देशामध्ये, बहारीन आहे, कुवैत आहे, इथे हे खरं म्हणजे लष्करी बेसेस ज्याला म्हणणं चुकीचं राहील, हे खरं मोर ऑफ अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेसेस होते. म्हणजे यांची स्वतःची रक्षण करण्याची जी क्षमता होती ही अत्यंत कमी होती. म्हणजे आता इमॅजिन करा, बहारीनच्या बेसवरती हल्ला होतो आणि बहारीनचा बेस बर्बाद होऊन जातो, कारण ते मोर ऑफ अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेसेस होते. त्यांना जे एडी कव्हर पाहिजे, त्यांना जे मिसाईल कव्हर पाहिजे, त्यांना जे इतर लढण्याच्या हे पाहिजे ते त्यांच्याकडे नव्हतं ते. तर त्याच्यामुळे हे बेसेस हे त्यांना म्हणजे एक हँडिकॅप निर्माण झालेली आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा जो तुमच्या या इंट्रोडक्टरी टॉक मध्ये आलेला नाहीये, तो म्हणजे ज्यावेळेला अमेरिका अशा बाजूने येतं तर लक्षात ठेवा, लगेच चीन याच्यात नाक खोपसतं आणि चीननी प्रचंड प्रमाणामध्ये मदत केलेली आहे इराणला. इराणला त्यांनी टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स पुरवलंच आहे. त्यांचं लक्ष पूर्ण अमेरिकेचे जे फायरिंग बेसिस आहेत त्याच्यावरती पूर्ण आहेत, तिथे देतातच आहेत. प्लस त्यांनी ते शस्त्र पुरवत आहेत, क्रूज मिसाईल पुरवत आहेत, ड्रोन पुरवत आहेत. आणि याच्यामध्ये अशा पण मीडियामध्ये बातम्या येत आहेत की रशियाने सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये या युद्धामध्ये केवळ टेक्निकल इंटेलिजन्स द्यायच्या ऐवजी रिसोर्सेस देऊन या युद्धात त्यांनी भाग घेतला. कारण या दोन्ही राष्ट्रांची इच्छा आहे की अमेरिका जे इथल्या या जाळामध्ये अडकलेलं आहे त्यांना इथे अजून अडकवू द्या. त्याच्यामुळे जी डोनाल्ड ट्रम्पची जी मिजाज खूप चढलेली होती की मी काही पण करू शकतो, तर त्यांना आता याच्यामध्ये एक मोठा धक्का लागणार आहे. कारण त्यांनी हा कधी अंदाजच केला नव्हता की तुम्हाला कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन कसं करायचं, नेमकं काय पाहिजे. आता शेवटचा मुद्दा असा आहे की त्यांनी युद्ध थांबवायचं कसं. तर या आता युद्धामध्ये शेवटी युद्धामध्ये एक म्हणता येईल की आम्ही त्यांची सगळी मिसाईल सिस्टम बर्बाद केली म्हणून युद्ध थांबवूया. दुसरं, आम्ही त्यांची जी न्यूक्लिअर वेपन्स माहिती होती ती जवळजवळ तोडली म्हणून युद्ध थांबवूया.
किंवा तिसरं आम्ही एक अतिशय जबाबदार राष्ट्र म्हणून युद्ध थांबवूया. म्हणजे त्यांना आता काहीतरी कारण शोधून युद्ध थांबवण्याकरता कारण शोधावं लागेल. कारण हे युद्ध त्यांना परवडणारं नाहीये. इराणचं खरंय. युद्ध हे किती काळाने लढलेलं जाते युद्ध आहे आणि त्यांनी हे अतिशय चांगल्या पद्धतीने ते लढलेले आहेत. तर त्याकरता त्यांच्या गनिमी काव्याचं किंवा त्याला एक मल्टी डोमेन वॉरफेअर म्हटलं जातं किंवा सप्लाय चेन वॉरफेअर म्हटलं जातं किंवा त्याला युझिंग गल्फ ऑफ हॉर्मुझ ॲज अ स्ट्रॅटेजिक वेपन म्हटलं जातं. या सगळ्या पद्धतीचा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे वापर केलेला आहे आणि आणि त्याचा त्यांची परिणाम लढाई सुद्धा जी या आहे, सगळ्यामध्ये दिसतोय. आपण ह्या